महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेल्या शरद पवार यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे। या महामार्गाबाबत सरकारची ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे। सरकारने जर आम्हाला व्हेरिफाय केलं की आम्ही हे करू इच्छितो, त्याची कारणं ही आहेत, याचा लाभ असा आहे, शेतकऱ्यांचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही, हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पटवून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल। गरज पडली तर मी 2 दिवसात त्यांची वेळ घेऊन राजू शेट्टी असतील, मी असो किंवा कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत, ओमराजे निंबाळकर तिथले खासदार आहेत, आम्ही सगळे आमदार किंवा खासदार मंडळी आम्ही त्यांना वैयक्तिक भेटून या संदर्भातली गरज नाही आहे किंवा हा लादला कसा जातोय हे निश्चितपणे विस्तृतपणे आदरणीय पवार साहेबांच्या समोर। सध्या कोल्हापूर वगळता 11 जिल्ह्यातील 309 गावात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू झाली आहे। ऑगस्टपर्यंत मोजणी पूर्ण करून डिसेंबरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। मात्र शेतकऱ्यांचा आणि विरोधकांचा वाढता विरोध पाहता शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडताना सरकारची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। काटा लगा गल गाण्या